सांगतात फवारणीसाठी किंवा जे सल्ले देतात, परंतु त्या अनुषंगाने काहीतरी अधिकृत माहितीचा स्रोत तुमच्याकडे असावा. त्यासाठी कृषी विभागाने हे महाविस्तार AI ॲप डेव्हलप केले आहे. याला आपल्याला सुरुवातीला आपलं नाव नंबर टाकून नोंदणी करून घ्यायची. त्यावेळेस आपलं जिल्हा, तालुका आणि गाव ते टाकल्यानंतर तुमचं फाउंडेशन, वॉटर, IMD म्हणजे हे सगळे गव्हर्नमेंटचे जे काही एजन्सी आहे त्यांच्या मार्फत यातली जी माहिती आहे, तर तो स्रोत हे सगळे विद्यापीठ आणि यंत्रणा आहेत. त्याच्यामुळे याच्यावर येणारी जी काही माहिती आहे ती सगळी अधिकृत माहिती असणार. नंतर इथं SOP दिलेली आहे, मृदा आरोग्य पत्रिका. तर ज्या पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे, तुमचं गाव तिथं टाकणार आहे, त्यानुसार त्या गावची सॉईल कंडिशन काय आहे, त्यानुसार तुम्हाला इथं खत मात्रा गणक आहे, त्यानुसार खताची जी काही रिक्वायरमेंट आहे ती कॅल्क्युलेट करता येणार आहे. हवामान अनुकूल शेती पद्धती, तर हा एक त्याच्या प्रत्येक पिकावर येणारे कोणकोणते कीड रोग आहे तर त्याची एक माहिती या कीड रोगमध्ये तुम्हाला बघता येणार आहे. म्हणजे आता ज्यांनी सांगितलं की रस शोषक किडींनी शोषून घेतलंय, पण आपल्याला माहित नसतं. आपल्याला वाटतं निवडलं मका पिकावर येणाऱ्या सगळ्या किडी आणि रोग याच्यामध्ये दिलेले आहे आणि त्याचे फोटोग्राफ्स दिलेले आहे, हाय रिझोल्युशन. तुम्ही ते कम्पेअर करू शकता. वेगवेगळ्या योजनेअंतर्गत भाडेतत्वावर अवजार बँक दिल्या जातात. तर तुमच्या परिसरामध्ये कुठं अवजार बँक उपलब्ध आहे, तुम्हाला एखादं यंत्र पाहिजे असेल भाड्याने, तर त्या अवजार बँकेची इथं माहिती मिळणार आहे. त्यानंतर इथं शेती शाळा म्हणून एक टॅब आहे. तर या शेती शाळामध्ये प्रत्येक पिकाचे, सोयाबीन घेतलं, मका घेतलं, कांदा घेतलं, या पिकाचे जे काही पाणी फाउंडेशन मार्फत शेती शाळा झालेल्या आहेत तर त्या सगळ्या व्हिडिओ इथं आहे. आणि एक व्हिडिओ म्हणून ऑप्शन आहे. तर इथं ज्या काही सक्सेस स्टोरीज आहेत किंवा पाणी किंवा काही सक्सेस स्टोरीज आहेत त्या सगळ्या व्हिडिओ इथं या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक याच्यामध्ये ह्यामध्ये सेंटरला एक ग्रीन बॉक्स दिसतो, तो चॅटबॉट म्हणून आहे. जसं आता ChatGPT, जेमिनाय, व्हॉट्सअपला तुम्ही ते मेटा AI म्हणून जसं आहे त्याच धर्तीवर इथं चॅटबॉट म्हणून हा एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. तर याच्यामार्फत तुम्हाला जो काही प्रश्न पडतो शेती संदर्भातला, कोणताही प्रश्न तुमच्या मनात आला तर तो प्रश्न तुम्ही या चॅटबॉटला विचारू शकता. तर तुम्हाला डिटेल उत्तर येतं. सोबत त्याचा जो काही स्रोत आहे माहितीचा तो तिथं खाली लिहून येतो. आज रोजी तुम्ही जर कोणतंही टाकलं, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कोणकोणत्या निविष्ठा वापरल्या जातात, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंगमधला फरक काय आहे, जे काय प्रश्न तुम्हाला पडतात ते प्रश्न तुम्ही इथं विचारू शकतात आणि त्याचं उत्तर इथं तुम्हाला मिळू शकतं. तर या पद्धतीने हे महाविस्तार AI ॲप आहे. दुसरं याच्यामध्ये DBT म्हणून एक टॅब दिलेला आहे. तर या महाDBT, तर तुम्हाला जर कोणत्या योजनेसाठी किती अनुदान आहे आणि अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी पण इथून टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही अर्जही याच्या थ्रू करू शकता. इथं त्यात महाDBT अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. यांत्रिकीकरणामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, योजनांची माहिती, त्या योजनेमध्ये काय काय घटक आहे, मुख्य घटक, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, या सगळ्या योजनांची माहिती याच्यामध्ये दिली आहे. पोखरा योजनेमध्ये जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी, कंपन्यांचे संचालक, अध्यक्ष, संचालक, त्याचप्रमाणे काही सदस्य आणि आमच्या आत्मा कार्यालयातील सर्व सहकारी आज आपण या आढावा बैठकीसाठी उपस्थित झालो आणि योगदान देऊ आणि एक चांगलं सेंद्रियचं दालन आपण उभं करण्याचा प्रयत्न करू. आमचं कार्यालय सतत तुमच्या पाठीमागं आहेच, परंतु तुमची जेवढी साथ मिळेल, आता जसं संजीव भाऊंनी त्यांचे अनुभव सांगितले असं प्रत्येक गटात, प्रत्येक कंपनीत काहीतरी नाविन्यपूर्ण घेण्यासारखं आहे. मग आपल्याला ते तो प्लॅटफॉर्म असेल आणि तिथं आपण ते मांडण्याचा प्रयत्न करू.